नमस्कार. प्रवासाला जाण्या अगोदर प्रवाशांनी घ्यायची काळजी हा विषय आपण पाहत आहोत. याचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. आपण प्रवासाला निघालो, परंतु आपण केअर केली नाही, अनेक गोष्टीची काळजी केली नाही, सावधानता ठेवली नाही, सतर्कपणा ठेवला नाही आणि सरळ सरळ आपण प्रवासाला निघालो. परंतु प्रवासाला निघताना काय काय गोष्टीची काळजी ठेवावी लागते, काय काय गोष्टीची काळजी करावी लागते. नंबर 1, मोबाईलमध्ये चार्जिंग करणे, मोबाईलमध्ये चार्जिंग फुल ठेवणे. नंबर 2, पैसे व्यवस्थित घेणे, जेवढे लागतील तेवढेच पैसे घेणे. नंबर 3, आपली तब्येत बरोबर आहे की नाही, आपली तब्येत चांगली आहे की नाही, टणटणीत आहे की नाही, आपल्या मुलांची तब्येत चांगली आहे की नाही, या आपल्यासोबत जे जे येतात त्या सर्वांची तब्येत चांगली आहे की नाही, हे तपासणी. आणि पुढचा नंबर म्हणजे आपण प्रवासाला निघालोय, परंतु आपलं घर व्यवस्थित बंद केलं की नाही, व्यवस्थित कुलूप लावलं की नाही, गॅस असेल गॅस व्यवस्थित बंद केला की नाही, गॅसचा कॉक म्हणजे सिलेंडरचा कॉक बंद केला की नाही, व्यवस्थितरित्या घर आहे की नाही. तसेच आपण निघालो प्रवासाला, आपल्याला जिथं जायचं आहे त्याचं व्यवस्थित नियोजन आपण लावलं की नाही. आपण रेल्वेने जात असाल तर रेल्वेबाबतची काळजी घ्यावी लागते, आणि आपण गाडीने जात असाल, मोटारसायकलने जात असाल तर त्याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते. गाडीने जात असाल तर मोबाईलमध्ये चार्जिंग करावी लागते, भरपूर चार्जिंग केली आहे की नाही. जवळपास 95% चार्जिंग पाहिजे, कारण की केव्हा कोणतीही अडचण येऊ शकते. पैसे बरोबर घेतले आहेत का, तसेच गाडीने जात असाल तर गाडी तेल आहे की नाही, गाडी बरोबर आहे की नाही, व्यवस्थित आहे की नाही, हे तपासणेसुद्धा आवश्यक आहे. याची काळजी घेणेसुद्धा आवश्यक आहे. पैसे आपण जिथं चाललो, ज्या ठिकाणी चाललो तिथे पुरी होणारे पैसे आहेत की नाही, जेवढे पाहिजे तेवढे पैसे आहेत की नाही, आपलं ATM कार्ड बरोबर घेतलंय की नाही, आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आणि परत यायचे या जाण्या येण्याचं तिकीट, त्याला लागणारे पैसे व दुसरा खर्च, इतर खर्च, यासाठी पैसे पुरेसे आहेत की नाही, याची काळजीसुद्धा घ्यावी लागते. ऐन वेळेस अडचणी येऊ नये, कारण ऐन वेळेस खूप अडचणी येतात. एक मोबाईल बंद पडतो, मोबाईल चालत नाही, नेटवर्क येत नाही, अशा खूप अडचणी येतात. गाडी बंद पडते, अशा खूप अडचणी येतात. म्हणून वेळी सावधान राहणे आवश्यक आहे. म्हणून गाडीची तपासणी करणे, मोबाईलमध्ये चार्जिंग आहे किती पाहणे, आणि जवळ पैसे किती आहेत ते सुद्धा पाहणे, ही सर्व काळजी करावी लागते. रेल्वे जात असाल तर तिकिटे बरोबर काढली की नाही, व्यवस्थित तिकिटे काढली की नाही. जर रिझर्वेशन करून जात असाल तर रिझर्वेशनचे तिकीट काढलं की नाही, व्यवस्थित तिकीट काढले की नाही, हे सर्व तपासणे आवश्यक आहे. सोबत पैसे किती घेतले, मोबाईल व्यवस्थित ठेवला की नाही, या सर्व गोष्टीची काळजी घ्यावी लागते. आता रेल्वेने जात असाल तर मग गाडीची गरज नाही, फक्त तुम्हाला इथं जवळ पैसे किती आहेत, आपल्याला किती पैसे लागतात, याची चौकशी करावी लागते. ATM कार्ड बरोबर आहे की नाही, या सर्वांची चौकशी करावी लागते. ऐन वेळेस कोणी मदत करत नाही, कोणी जवळ येत नाही, कोणी विचारत नाही. म्हणून
सावधान राहणे आवश्यक आहे आणि आपली काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच रेल्वेमध्ये बसल्यावर आपलं सर्व व्यवस्थित आहे की नाही, कारण रेल्वेमध्ये अनेक वस्तू चोरीला जातात. मोबाईल चोरीला जाऊ शकतो, पैसे चोरीला जाऊ शकतो, आणि अचानक काही घडू शकतं. म्हणून रेल्वेमध्ये बसल्यावर झोपू नये, जागी राहावं. कारण आपल्यासोबत जेवढे आहेत तेवढ्या सर्वांनी जर झोपलं तर आपला मोबाईल बी जाऊ शकतो, पैसे बी जाऊ शकतो. मग मोबाईल बी चोरीला जाऊ शकतो, पैसेही जाऊ शकतात. म्हणून रेल्वेमध्ये कधीही झोपू नये. लेकरं झोपतात, लेकराला झोप सहन होईना, लेकरांना झोपू द्या, परंतु मोठ्या माणसांनी झोपू नये, जागं राहावं. कारण जागं राहणं म्हणजे आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या संरक्षणासाठी चांगलं आहे. म्हणून रेल्वेमध्ये झोपू नये, जागी राहावं. कारण जर तुम्ही बिनधास्त झोपले तर तुमचा मोबाईल चोरीला जाऊ शकतो, तुमचे पैसे चोरीला जाऊ शकतात. आणि मोबाईल आणि पैसे चोरीला गेल्यामुळं तुम्हाला अडचण येते, फार मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते, आणि ऐन वेळेस कोणी मदत करत नाही. म्हणून रेल्वेमध्ये कधीही कोणीही झोपू नये, जागी राहावं, सावध राहावं, सावधान राहावं, सतर्क राहावं. कारण ते आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या व्यवस्थेसाठी चांगलं असतं. अशा प्रकारे खबरदारी घ्यायला पाहिजे. प्रवासाला निघाल्या, परंतु त्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. रेल्वे जात असाल तर रेल्वेबाबतची सुरक्षा तुम्ही केली पाहिजे. व्यवस्थित पद्धतशीर प्रवास केला पाहिजे. जर तुम्ही ट्रॅव्हलनं जात असाल तर तिथंसुद्धा झोपू नये, जागी राहावं. एकाने तरी जागी राहायला पाहिजे, सतर्क सावधान राहायला पाहिजे. कारण कधी काही होऊ शकतं, म्हणून सावधान राहायला पाहिजे. आणि आपल्या रेल्वे असो या ट्रॅव्हल असो, काही असो, आपल्या लेकरांकडे लक्ष द्यायला पाहिजे. सर्व गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागतं. प्रवास करणं म्हणजे सुरक्षित, व्यवस्थित, पद्धतशीर प्रवास करावा लागतो. आपल्या लेकराबाळाकडे लक्ष ठेवावं लागतं, आपल्या वस्तूकडे लक्ष ठेवावं लागतं, स्वतःकडे लक्ष ठेवावं लागतं, सर्वच गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागतं. कारण ऐनवेळी काय होईल, काय घडेल, कोणती कठीण परिस्थिती येईल, कोणती समस्या येईल, काही सांगता येत नाही. म्हणून वेळी सावधान राहावं लागतं, सतर्क राहावं लागतं. ते आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या सुरक्षेसाठी चांगलं आहे, सुरक्षेसाठी चांगलं आहे. आपली सुरक्षा होते, आपल्या संरक्षणासाठी ते चांगलं आहे. आणि सावधान राहणे, सतर्क राहणे हे आपल्यासाठी चांगलं आहे, व्यवस्थित आहे. म्हणून रेल्वे असो या ट्रॅव्हल या गाडी, तुम्ही सतत सावधान राहा, सतर्क राहा, काळजी घ्या, व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे प्रवास करा. तर तुमचा प्रवास सुखाचा होईल, आनंदाचा होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.